नमस्कार, नमस्कार, नमस्कार मित्रांनो. मी यशदीप हजारे स्वागत करतो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये निफ्टी बँक निफ्टीच्या डेली ॲनालिसिस व्हिडिओमध्ये. कसा होता तुमचा आजचा सोमवारचा निफ्टी बँक निफ्टी आणि सेन्सेक्सचा ट्रेडिंगचा सेशन? सर्वात अगोदर कमेंट करून सांगायचं आहे. आजचं जर मार्केट बघितलं तर मार्केटमध्ये मोमेंटम काहीसा कमीच होता. मार्केटची जी ओपनिंग कॅन्डल होती ना त्याच्यामध्येच मोमेंटम आपल्याला बघायला मिळाला, अप डाऊन करताना. छोटं मोठं प्राइस ॲक्शन बघायला मिळालं, परंतु ओव्हरऑल जर मार्केटचा विचार केला ना म्हणजे आजच्या दिवसाचा, तर काहीसा कन्सोलिडेशनचाच दिवस आपल्याला बघायला मिळाला. तर काहीसा अवघड दिवस आपण याला म्हणू शकतो. आता आज जर बघितलं तर सोमवार होता आणि शनिवार आणि रविवार मार्केटला 2 दिवस व्यवस्थित सुट्टी होती. आणि आता त्या 2 दिवसामध्ये तुम्ही काही अभ्यास वगैरे केला आहे का नाही केला, याचा जरा अपडेट थोडासा कमेंटमध्ये नक्की द्या. की दुसऱ्या लोकांसारखे की चाललंय रँडम पद्धतीने आणि त्याच रँडम पद्धतीने पुढे गाडा उडत चालायचं आहे, असं करू नका. कारण की प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला समजूतदारपणे सांगत असतो की जर तुम्हाला मार्केटमध्ये व्यवस्थित पद्धतीने काम करायचं असेल तर मार्केटची ABCD तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. आता त्याच्यामध्ये कोणकोणते फॅक्टर असतात, ते कोणकोणत्या गोष्टींचा अभ्यास करणं गरजेचं आहे, हे तुम्हाला वारंवार मी व्हिडिओमधनं सांगत असतो. आणि त्याच्यावरती काही लोक चांगल्या पद्धतीने कामही करतात आहे. आणि नेहमी मी सांगत असतो की ॲनालिसिस व्हिडिओ बघताना एखादी वही पेन जवळ ठेवा. मज्जा म्हणून किंवा एंटरटेनमेंट म्हणून व्हिडिओ बघण्याचा प्रयत्न करू नका. या व्हिडिओमधनं काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करा. ओके. आणि प्रत्येक व्हिडिओमधनं मी तुम्हाला काही ना काही शिकवण्याचा प्रयत्न करत असतो. तर काय होतं की काही लोक खूप चांगल्या पद्धतीने शिकण्याचा प्रयत्न करतात, काही लोकांना जमत नाही तरी पण खूप चांगल्या पद्धतीने ट्राय करतात. आणि काही लोक एकदम आळशी असतात की त्यांना ओन्ली शॉर्टकट पाहिजे असतो आणि शॉर्टकटनी हे मार्केट करता येत नाही. आणि तुम्ही जर कुठल्या दुसऱ्या व्यक्तीवरती डिपेंड असाल आणि तुम्हाला वाटत असेल की दुसऱ्या व्यक्तीच्या डिपेंडवरती आपण मार्केटमध्ये व्यवस्थित काम करू शकतो, तर हा एकदम तुमचा गोड गैरसमज आहे. कारण की दुसऱ्यांवरती डिपेंड राहून ह्या गोष्टी आपल्याला करता येत नाही आणि मुळात लाईफमध्येच आपल्याला दुसऱ्यावरती डिपेंड राहायला नाही पाहिजे. त्यामुळे काय शिकायला पाहिजे, कसं शिकायला पाहिजे, कोणाकडून शिकायला पाहिजे, कोणकोणत्या गोष्टी असतात की मार्केटच्या त्या आपल्याला व्यवस्थित समजून घेतल्या पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टींचं वारंवार मी रिव्हिजन तुम्हाला ॲनालिसिस वर्डमध्ये करून देत असतो. ओके. त्यामुळे जे काही सुट्ट्या मिळतात, जो काही वेळ मिळतो ना, हा तुमचे जे काही एंटरटेनमेंटच्या गोष्टी असतील त्या करा. तुम्हाला फिरायचं टाईम द्यायचा आहे कोणाला ते तुम्ही द्याच. परंतु जर तुम्हाला मार्केटमध्ये काम करायचं असेल तर मार्केटलाही तितकाच वेळ द्यावा लागणार आहे आणि क्वालिटी वेळ द्यावा लागणार आहे. ओके. त्यामुळे मार्केटमध्ये जर काम करायचं असेल तर मार्केटचा अभ्यास यायलाच पाहिजे. तरच या मार्केटमध्ये काम करा. अन्यथा खूप काही आहे काम करण्यासाठी. तिकडे त्याचा विचार करा. मार्केटचा विचार सोडून द्या. ओके. आणि कशी सुरुवात करायला पाहिजे, कसं स्टेप बाय स्टेप मार्केटचा अभ्यास करायला पाहिजे, हे संपूर्ण आपण आपल्या प्राइस ॲक्शन आणि सेटअप ट्रेंडच्या कोर्समध्ये सविस्तर पद्धतीने शिकवलेलं आहे. आता कोणाला वाटतं की सर सारखीच का मार्केटिंग करताय तुम्ही कोर्सची? कारण की काय होतं की काही लोकांना खरोखर शिकण्याची इच्छा असते. आणि ज्या व्यक्तीला तुम्ही रोज ॲनालिसिस व्हिडिओमध्ये पाहताय, ज्या व्यक्तीचं तुम्हाला व्यवस्थित शिकवलेलं समजतंय, तर खूप लोकांचे क्वेश्चन असतात की सर आपल्याकडे काही एज्युकेशनचं मटेरियल आहे का? किंवा काही लर्निंगच्या गोष्टी आहेत का? तर हे मला वारंवार व्हिडिओमधनं सांगावं लागतं. करत असाल, शिकत असाल, चांगली गोष्ट आहे. परंतु ज्यांना शिकण्याची इच्छा आहे ना, प्राइस ॲक्शन आणि सेटअप ट्रेंडचा कोर्स आहे. त्याची जी लिंक आहे ती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन दिलेली आहे. पिन कमेंटमध्ये देखील दिलेली आहे. तुम्ही जर टेलिग्रामला जॉइन केलं नसेल तर टेलिग्रामवरती देखील दिलेली आहे. आता खूप लोकांना डिस्क्रिप्शन कळत नाही, खूप लोकांना पिन कमेंट कळत नाही. त्यामुळे मी त्यांना एकदा दाखवतो. ओके. इकडे जर गेलं तर हा आपला यूट्यूब चॅनल आहे. ओके. कुठल्याही इथल्या रिसेंटली व्हिडिओवरती तुम्ही क्लिक केला तर तुम्हाला व्हिडिओ ओपन होताना दिसेल अशा पद्धतीने. व्हिडिओ ओपन झाला की तुम्ही जर लॅपटॉपवर बघत असाल किंवा तुम्ही जर डेस्कटॉपवरती बघत असाल तर तुम्हाला अशा पद्धतीचा काही इंटरफेस बघायला मिळेल. आणि तुम्ही जर मोबाईलवरती बघत असाल तर तुम्हाला तिकडे असं मोरचं ऑप्शन आहे. जसं की इकडे तर असं इकडे मोरचं ऑप्शन आहे. इकडे तुम्ही क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीचे इकडे डिस्क्रिप्शन ओपन होईल. याला बोलतात डिस्क्रिप्शन. ओके.
मग इकडे जर बघितलं तर प्राइस ॲक्शन आणि सेटअप ट्रेंडचा कोर्स, त्याच्या खाली जर बघितलं तर टेलिग्रामची लिंक आहे. ओके, तर इकडे जर बघितलं तर आहे प्राइस ॲक्शन आणि सेटअप ट्रेंडचा कोर्सची लिंक. यावरती जर तुम्ही क्लिक केलं तुम्हाला काहीसं अशा पद्धतीचं पेज ओपन होईल आणि अशा पद्धतीचं, आणि तुम्ही कोर्स हा डेस्कटॉप म्हणा, लॅपटॉप असू द्या तुमचा, किंवा तुमचा मोबाईल असू द्या, किंवा टॅब असू द्या, कुठेही पाहू शकता. ओके, त्यामुळे खूप लोकांचे क्वेश्चन होते की सर फक्त कम्प्युटरवर चालतो का? तर कुठल्याही प्लॅटफॉर्मवरती चालतो जिथे तुम्हाला स्क्रीन बघायला आहे तिथे. ओके, तर इकडे जर बघितलं तर इकडे जाऊन तुम्ही जॉईन करू शकता. इकडे जाऊन तुम्ही जॉईन करू शकता. जॉईन केल्यानंतर तुमच्या मेल आय डीवरती लगेच मेल होतो कोर्सचा ॲक्सेसचा. तिथे जाऊन तुम्ही जॉईन करून तिथे लगेच कोर्स बघायला सुरुवात करू शकता. आता या कोर्समध्ये काय काय आहे तर एक व्हिडिओ याच्यामध्ये एक लेसन वाढवलेलं आहे. पहिले 18 लेसन होते, आत्ता जर बघितलं तर 19 लेसन आहे. कुठलं लेसन वाढवलं ते पण मी तुम्हाला सांगतो. बरं, 19 लेसन आहे. याची व्हॅलिडिटी काय आहे? पूर्ण 1 वर्ष, पूर्ण 12 महिने. ओके, म्हणजे 12 महिने तुम्ही कितीही वेळा व्हिडिओ पाहू शकता आणि कितीही वेळा व्हिडिओ बघायलाच पाहिजे. खूप वेळा व्हिडिओ बघायला पाहिजे. त्याची बॅक टेस्टिंग देखील करायला पाहिजे. ओके, इकडे जर बघितलं तर कोर्सची जी लँग्वेज आहे ती मराठीमध्ये आहे. दिसत नाही तुम्हाला, 1 मिनिट. इकडे जर बघितलं तर कोर्स आहे तो आपल्या मराठी भाषेमध्ये आहे, परंतु खूप लोक आहे जे नॉन मराठी आहे परंतु त्यांना मराठी चांगले समजते, ते लोक देखील जॉईन करू शकतात. आता इकडे जर बघितलं तर हा सिलेबस आहे पूर्ण. या सिलेबसमध्ये जर बघितलं तर आत्ताच एक नवीन लेसन आपण ॲड केलेलं आहे, हाऊ टू आयडेंटिफाय इंट्राडे मार्केट ट्रेंड युजिंग प्राइस ॲक्शन. ओके, हा पूर्ण हे तो प्राइस ॲक्शनवरतीच म्हणजे व्हिडिओ आहे, सिलेबस. ओके, सेशन आहे हा. त्याच्यामध्ये आपल्याला इंट्राडेमध्ये प्राइस ॲक्शनचा उपयोग करून मार्केटचा ट्रेंड काय राहू शकतो ना, ह्या गोष्टी इकडे आपल्याला याच्यामध्ये बघायला मिळू शकतात. तर आवर्जून बघा. आणि इकडे काही क्वेश्चन आहेत, याची उत्तरं दिलेली आहेत, ते देखील तुम्ही पाहू शकता. ओके, तर अशा पद्धतीचा काही कोर्स आहे. ज्याला खरोखर शिकण्याची इच्छा आहे आवर्जून जॉईन करू शकता. ज्या मित्रांनी ऑलरेडी शिकत आहेत किंवा कंप्लीट केलेला आहे कोर्स, त्यांचा एक्सपिरियन्स तुम्ही म्हणजे तुमचा एक्सपिरियन्स तुम्ही कमेंटमध्ये आवर्जून सांगा. तुमचं कोर्स कंप्लीट केल्यानंतर मार्केट बघण्याचा दृष्टिकोन कसा झालेला आहे हे देखील आवर्जून सांगा. आणि आणखी एक गोष्ट, किरण कदम सरांच्या चॅनलचे आसपास जवळजवळ 2000 सबस्क्रायबर होत आलेले आहेत. तर ज्या मित्रांनी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. आता हा पॉइंटेड चर्चा काय चॅनल आहे, तर जे पण ग्लोबल न्यूज आहेत, इंडियन न्यूज आहेत, मार्केट रिलेटेड न्यूज आहेत, जिओ पॉलिटिक्सचे जे न्यूज आहेत सर कव्हर करत असतात. इकडे जर बघितलं तर हा रिसेंटली व्हिडिओ होता सरांचा, जिकडे की HDFC बँक, ICICI बँक, कोटक महिंद्रा यांचे रिझल्ट येणार होते. त्यांचे रिझल्ट इकडे सरांनी एक्सप्लेन केलेले आहेत. आणि भरपूर गोष्ट आहेत की सर एक्सप्लेन करत असतात. त्यामुळे ज्यांना मार्केटमध्ये न्यूज बघायचे आहेत तर या चॅनलवरती नक्की जाऊन तुम्ही सबस्क्राईब करू शकता. दररोज सकाळी 7 वाजता व्हिडिओ होतो. ओके, नाश्ता करताना किंवा चहापाणी करताना तुम्ही व्हिडिओ पाहू शकता आणि त्या पद्धतीने तुम्ही न्यूज बघू शकता. ओके, तर सबस्क्राईब नक्की करा. आता येऊया आपल्या ॲनालिसिस व्हिडिओकडे. आत्ता जर बघितलं तर ही आहे सिंगल कॅन्डल जी ओपनिंगची, आणि त्याच्यानंतर ही झालेलं आहे दिवसभराचं कन्सोलिडेशन. म्हणजे ओव्हरऑल जर बघितलं तर इतकी काही मोठी मोमेंटम मार्केटमध्ये बघायला मिळालं नाही. ओके, आता उद्या एक इंटरेस्टिंग दिवस आहे. काय आहे? उद्या आहे मंगळवार, निफ्टीची एक्सपायरीचा दिवस आहे. आणि एक्सपायरी म्हणलं की मार्केटमध्ये थोडीशी व्हॉलेटिलिटी, थोडीशी एक्साइटमेंट बघायला मिळत असते. तर उद्याच्या निफ्टीच्या एक्सपायरीमध्ये ओव्हरऑल मार्केटचा ट्रेंड काय राहू शकतो, ओके, ओव्हरऑल मार्केटची दिशा काय राहू शकते हे आपल्याला बघायचं आहे. त्याचसोबत काय प्रायजेक्शन बनते, काय सेटअप बनतात ते, लेवल काय बनतात हे देखील सविस्तर पद्धतीने समजून घ्यायचं आहे. त्यामुळे व्हिडिओ मोठा झाला तरी शेवटपर्यंत बघण्याचा आवर्जून प्रयत्न करत जावा. ओके, आणि त्याचबरोबर बँक निफ्टी सेन्सेक्समध्ये काय लेवल बनतात ते देखील बघूया. ओके, तर व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा. ओके, चला आता सगळ्या लेवल रिमूव्ह करूया. मार्केट खाली आलं, वरती ब्रेकआउट दिला होता लास्ट टाइमनी मार्केटने खाली आलं, मार्केटने खाली एक कन्सोलिडेशन केले. तर मार्केटने आपल्याला आजच्या दिवसाचा जो इंट्राडे हाय आहे तो ॲज अ रेजिस्टन्स दाखवलेला आहे. बघितलं तर इकडे तर ही एक लेवल आहे ज्या लेवलवरती मार्केटने रेजिस्टन्स दाखवलेला आहे. ओके, आणि क्लोजिंग जर बघितली निफ्टीची
तर 24,238 ची क्लोजिंग आहे. साधारण जर बघितलं तर या लेवलच्या वरती क्लोजिंग आहे. मार्केटने सेलिंग कुठं दाखवली होती? या मोमेंटमच्या खाली. तर ती लेवल देखील आपण मार्क करूया. तर थोडेसे राऊंड लेवलच्या आसपास आहे. तर राऊंड लेवल वरती आपण सपोर्ट मार्क केलेला आहे आणि ही झालेली आहे पूर्णतः एक रेंज. ओके, तर रेंज काय बघायला मिळते? 24,266चा आजचा इंट्राडे हायचा रेजिस्टन्स आणि त्याच्यानंतर जर बघितलं तर सपोर्ट आहे 24,200. म्हणजे साधारण 66 ते 70 पॉईंटचा नो ट्रेडिंग झोन आपल्याला इकडे निफ्टीमध्ये बघायला मिळतं आणि त्याची क्लोजिंग कुठे आहे? 24,238ला. म्हणजे आसपास नो ट्रेडिंग झोनच्या सेंटरला क्लोजिंग आहे. म्हणजे इकडे जर बघितलं तर एक रेजिस्टन्स आहे, डाऊन साईडला जर बघितलं तर एक राऊंड लेवलचा सपोर्ट आहे, एक राऊंड लेवल आहे. ओके, आता त्याच्यानंतर जर बघितलं तर स्विंग काय बनतोय? आजचा इंट्राडे या लेवलवरती आहे. त्याच्यानंतर जर बघितलं तर सपोर्ट जर बघितलं तर या लेवलवरती कायचा सपोर्ट आहे आणि तिसरा सपोर्ट जर बघितलं तर हा डबल बॉटमचा सपोर्ट आहे. तर या काही लेवल आपल्याला डाऊन साईडला बघायला मिळतं. ते लेवल एक्सप्लेन करणारच आहोत आपण. त्याच्या आधी रेजिस्टन्स बघा, या लेवलवरती एक रेजिस्टन्स आणि या लेवलच्या आसपास एक रेजिस्टन्स. ओके, आता ही जी मोमेंटम होती, ही मोमेंटम आपल्याला काहीशी वन डायरेक्शनमध्ये बुलिश बघायला मिळत होती. काही IT चे स्टॉक होते, त्याचे रिझल्ट थोडेसे पॉझिटिव्ह होते. तो काहीसा इम्पॅक्ट बघायला इकडे मिळाला होता. परंतु याच दिवशी जर ग्लोबल बघितलं असतं तुम्ही मार्केट, तर ग्लोबल मार्केट काहीसं रेडमध्ये होते. परंतु काही ठराविक स्टॉकमध्ये चांगले रिझल्ट लागल्यामुळे आपल्याला काहीशी बुलिश मोमेंटम बघायला मिळाली होती. आता हा जो गॅप डाऊन आहे, इकडे जर बघितलं तर बँकिंगचे रिझल्ट थोडेसे वीक आहेत. त्यामुळे हे थोडंसं आपल्याला गॅप डाऊन बघायला मिळाला. ओके, आता प्राइस ॲक्शन जर बघितलं तर मार्केटनी या लेवलवरनं एक बुलिश मोमेंटम दाखवली होती. ओके, आणि या लेवलवरती रेजिस्टन्स होता आणि ही जी कन्सोलिडेशन आहे हे सपोर्ट आणि रेजिस्टन्सच्या सेंटरला आहे. तर इकडे जर बघितलं तर मार्केटमध्ये कन्सोलिडेशन लेवलच्या ठिकाणीच मार्केटने इकडे आपल्याला क्लोजिंग दिलेली आहे. त्यामुळे थोडासा जो निफ्टी एक्सपायरी सेशन आहे ना, तो थोडासा काहीसा आपल्याला कन्फ्युजन करताना किंवा कन्सोलिडेशन करताना दिसू शकतो. आत्ताची जी प्राइस ॲक्शन आहे त्यानुसार. ओके, तर थोडंसं लेवल समजून घेऊया. डाऊन साईडला जर बघितलं तर हा एक सपोर्ट आहे 24,200चा. ही जर लेवल काहीशी अशा पद्धतीने इकडे ट्रेंड लाईन आहे, इकडे एक ब्रेकडाऊन फेलियर झाला होता, काहीशी प्राइस ॲक्शन देखील बघायला मिळते. परंतु आत्ता जर बघितलं तर इकडे डबल टॉप इकडे बनताना दिसतोय. ही जर लेवल इकडे येऊन खाली जर फ्रेश लेवल ब्रेक केली तर डाऊन साईडच्या काही लेवल आपल्याला म्हणजे सपोर्ट लेवल ओपन होताना दिसतं. ते फर्स्ट सपोर्ट लेवल काय आहे? आजचा इंट्राडे लो म्हणजे 24,142. साधारण एक 60 ते 65 पॉईंटचा एक फर्स्ट सपोर्ट आहे. त्याच्यानंतर जर बघितलं तर 24,100 आणि त्यानंतर जर बघितलं तर 24,054. या काही लेवल आपल्याला डाऊन साईडला बघायला मिळत आहे. बुलिश साईडला जर बघितलं तर बुलिश साईडला छोटीशी लेवल आहे पहिली बुलिश साईडला, बिकॉज या लेवलवरती कन्सोलिडेशन आहे, रेजिस्टन्स आहे 24,300 आणि त्याच्यानंतर जर बघितलं तर 24,360. बरं, आता समजून काय घ्यायचं की मार्केटने आज बुलिश मोमेंटम रिकव्हरी दाखवली, परंतु या लेवलच्या वरती गेलंय का मार्केट? गेलंय का निफ्टी? नाही गेलेला. आणि रिसेंटली काय आहे? या लेवलवरती रेजिस्टन्स आहे आणि लास्ट व्हिडिओमध्ये तुम्ही जर समजून घेतलं असेल तर आपण बघितलं होतं की मार्केट जर अशा लेवलवरती असतं तर एक डिमांड सप्लाय झोन इकडे आपल्याला बघायला लागतो. आता निफ्टी या लेवलवरती कन्सोलिडेशन करत होता. तर ही जी लेवल आहे ना, ही काहीशी एका सप्लाय झोन लेवलवरती आहे. त्यामुळे बुलिश साईडला जरी तुम्हाला ही मोमेंटम दिसली असेल, परंतु बुलिश साईडला मात्र रिस्क फॅक्टर काय आहे कम्पेअर केला तर थोडासा हायर साईड आहे. असं नाही की सेलिंग साईडला रिस्क फॅक्टर कमी आहे, कारण की लेवलच किंवा मार्केटच जर बघितलं तर एका कन्फ्युजन झोनवरती कन्सोलिडेशन करते. त्यामुळे बुलिश साईडला जर तुम्ही प्राइस ॲक्शन करून मार्केट जर जात असेल तर बुलिश साईडला जाताना जे पण मॅनेजमेंटच्या गोष्टी आहेत ज्या की संपूर्ण डिटेल्समध्ये आपण प्राइस ॲक्शन आणि सेटमेंटच्या कोर्समध्ये शिकलेलो आहे. मग त्याच्यामध्ये रिस्क मॅनेजमेंट काय असायला पाहिजे बुलिश साईडला लेवल ब्रेक होताना, तर ते तुम्ही समजून घ्या. आता हे काय आहे की इकडे रिस्क फॅक्टर आहे म्हणून आपल्याला थोडंसं रिस्क मॅनेजमेंटचा विचार करणं गरजेचं आहे. त्याचसोबत पोझिशन सायझिंगचा विचार करणं गरजेचं आहे. आणि उद्या आहे मंगळवार, निफ्टीची एक्सपायरी आहे आणि मग त्याच्यासाठी आपल्याला स्ट्राईक प्राईस सिलेक्शन देखील तितकंच महत्त्वाचं आहे. स्ट्राईक प्राईस सिलेक्शन. ओके, तर स्ट्राईक प्राईस सिलेक्शन, रिस्क मॅनेजमेंट, पोझिशन सायझिंग, ट्रेड मॅनेजमेंट ह्या गोष्टी इकडे आपल्याला बघणं गरजेचं आहे आणि या गोष्टींचं नॉलेज देखील असणं गरजेचं आहे. उगाचच कोणत्याही गोष्टीचं नॉलेज नाही आणि उगाचच इकडे येऊन शायनिंग मारण्यात काही लॉजिक नाही आहे, कारण की हे काय आहे? मार्केट आहे.
हे व्हेरी 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 रिस्की आहे. ओके, तर थोडंसं विचार करा मार्केटमध्ये काम करताना, की बाबा आपल्याला मार्केटचं नॉलेज किती आहे. डाऊन साईडला जर बघितलं तर डाऊन साईडच्या लेवल आपण बघून घेतलेल्या आहेत आत्ताच. या काही लेवल आपल्याला बघायला मिळतात आहे. 24,142, 24,050 आणि 24,100, 24,054. ओके, म्हणजे 24,054 या काही लेवल बघायला मिळतात आहे. आता गॅप अप जर ओपन होतं या लेवलच्या आसपास काही गॅप अप, तर इकडनं फ्रेश बुलिश मोमेंटम येण्याची पॉसिबिलिटी लेस आहे, कमी आहे. ओके, या लेवलवरनं जर काहीशी नेगेटिव्ह प्रायजेक्शन बनत असेल किंवा नेगेटिव्ह सेटअप बनत असेल तर इकडनं एक नेगेटिव्ह मोमेंटम येण्याची पॉसिबिलिटी वाढते. ओके, जर रिस्क टू रिवॉर्डच्या हिशोबाने जर बघितलं, रिस्क टू रिवॉर्डला जर कम्पेअर केलं तर बुलिश म्हणजे गॅप अप जर ओपन होत असेल तर तिकडनं बुलिश साईडला जाण्याची पॉसिबिलिटी खूप लेस आहे आणि रिस्क फॅक्टर खूप हायर लेवलवरती जातोय. त्यामुळे ज्याला रिस्क टू रिवॉर्डचं नॉलेज आहे ना, त्याला हे ज्या काही गोष्टी मी सांगतो त्याला व्यवस्थित समजत असेल. ओके, तर तुम्ही म्हणसाल की सर किती वेगवेगळ्या प्रकार सांगताय तुम्ही. आता हे सगळे प्रकार मार्केटमध्ये आपल्याला बघावे लागतात आणि हे सगळे प्रकार शिकणं तितकंच गरजेचं आहे. आणि एक ना एक प्रकार जो आहे ना आपण आपल्या प्रायजेक्शन आणि सेटअप ट्रेडिंगच्या कोर्समध्ये ॲड केलेला आहे, शिकवलेला आहे व्यवस्थित पद्धतीने. आता तुमची जर शिकायची इच्छाच नसेल तर मी काही उचलून तुमच्याकडे टाकू शकत नाही. ओके, तर ज्याची खरोखर शिकण्याची इच्छा आहे तर आवर्जून एकदा बघा. ओके, डाऊन साईडला जर बघितलं गॅप डाऊन ओपन होत असेल तर थोडंसं थांबा. प्रायजेक्शन काय बनते ते बघा, बिकॉज इकडे एक अशा पद्धतीची ट्रेंड लाईन आहे, इकडे पण ती ट्रेंड लाईन कंटिन्यू होती आणि इकडनं जर मार्केट ब्रेकडाऊन होत असेल तर काहीसं सेलिंग प्रेशर आपल्याला थोडासा जोरात बघायला मिळू शकतो. ओके, ते या गोष्टी समजून घ्या. नो ट्रेडिंग झोन 24,266 24,200. बरं, आता ओवाय डाटा थोडासा समजून घेऊया, म्हणजे आणखी चित्र आहे ते थोडंसं आपल्याला स्पष्ट दिसायला सुरुवात होऊ शकते. ओके, आणि खूप लोकांचं असतं की सर तुम्ही हे जे प्लॅटफॉर्म ऑप्शनचे आहे कुठल्या प्लॅटफॉर्मवरती बघता, तर हे धनचं प्लॅटफॉर्म आहे आणि तुम्हाला जर अशा पद्धतीचे ऑप्शन चेन बघायचे असेल किंवा धनचं प्लॅटफॉर्मवरती जर तुम्हाला अशा पद्धतीचे ऑप्शन चेन समजून घ्यायचे असेल तर ज्याला पण धनचं प्लॅटफॉर्म ओपन करायचं असेल त्याची लिंक जी आहे ती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन दिलेली आहे, तिकडे जाऊन तुम्ही ओपन करू शकता. 24,238ची क्लोजिंग आहे, तर राऊंड लेवल जर बघितले ॲट द मनीचे लेवल जर बघितले तर काय 24,200च्या आसपास आहे. 1,35,00,000 पुट रायटिंग आहे 24,200 वरती. आपला सपोर्ट कुठला आहे नोटरिंग झोनचा 24,200. सगळ्यात जास्त पुट रायटिंग कुठे आहे 24,200 वरती. ओके, मग 24,200 एक इकडे आपल्याला टेक्निकल सपोर्ट पण बघायला मिळतो आणि ओवाय डाटावरनं देखील सपोर्ट बघायला मिळते. ओके, आणि सगळ्यात जास्त कॉल रायटिंग कुठे आहे जर टेक्निकली बघितलं तर इकडे 24,300 वरती सगळ्यात जास्त कॉल रायटिंग आहे. 24,300 कुठे या लेवलच्या आसपास आहे. त्याच्यामध्ये टेक्निकल रेजिस्टन्स बघितलं 24,266 आहे. मग आता आपण काय विचार केला की जवळजवळ 92 लाख इकडे कॉल रायटिंग आहे. आपण आत्ता काय विचार करत होतो, काय समजून घेत होतो की बुलिश साईडला मार्केट जाताना थोडासा रिस्क फॅक्टर हाय आहे, कारण की या लेवलच्या आसपास 24,300 वरती पण बऱ्यापैकी कॉल रायटिंग आहे. त्याच्यानंतर जर बघितलं तर 24,350, 24,400 या लेवलवरती देखील बऱ्यापैकी कॉल रायटिंग आहे. त्यामुळे इतका जो व्ह्यू आहे ना मार्केटचा तो इतका क्लिअर बघायला मिळत नाही. ओके, काहीसं कन्फ्युजन करणार आहे आणि ज्यावेळेस कन्फ्युजन करणारं मार्केटची प्रायजेक्शन असते ना त्याच वेळेस सगळ्यात पहिलं आपल्याला कॅपिटल मॅनेजमेंटवरती फोकस करणं गरजेचं असतं. ओके, तर अशा पद्धतीचं काहीसं आपल्याला निफ्टीचा चार्ट बघायला मिळत आहे. जाऊया बँक निफ्टीमध्ये. बघा, बँक निफ्टीमध्ये जर बघितलं तर शेवटची लेवल होती 57,559. आता ज्याला सेटअपचं नॉलेज आहे ना तर बँक निफ्टीमध्ये एक सुंदर डबल बॉटमचा सेटअप झाला होता. कोणाकोणाला समजलंय कमेंट करून सांगा, कोणाकोणाला नाही समजलं ते देखील कमेंट करून सांगा, कारण की सुंदर प्रकारे एक सेटअप आपल्याला बघायला मिळाला बँक निफ्टीमध्ये. याच्या देखील सगळ्या रिमूव्ह करूया. आता इकडे जर बघितलं तर ही आपण रेंज बघितली होती बँक निफ्टीची लास्ट 2 ते 3 ॲनालिसिस व्हिडिओपूर्वी. ओके, ही एक रेंज. आता या रेंजला बँक निफ्टी वरती गेला, ब्रेक तर करून गेला, परंतु परत काय झालं, परत फिरून जैसे ते वैसे म्हणजे जिथं होतं तिथे. मग आता जर बघितलं तर परत आपल्याला 1 2 3 4 हा जर ट्रेडिंग सेशन म्हटलं तर 5 ट्रेडिंग सेशन जर बघितलं तर याच लेवलवरती. आणि इकडे थोडीशी प्रायजेक्शन जर बघितलं तर इंट्राडेमध्ये व्यवस्थित बघायला मिळेल. ओव्हरऑल प्रायजेक्शन बघितली तर नथिंग म्हणजे काहीच आपल्याला प्रायजेक्शन बघायला मिळत नाही. पण त्यातल्या त्यात जर बघितलं तर त्यातल्या त्यात आपल्याला थोड्याशा लेवल इकडे बघायला मिळतात ते समजून घेऊया.
आजचा इंट्राडे हाय जर बघितलं तर 58,100 ज्या लेवलवरून एक ब्रेकआउट आला होता, ती एक लेवल बघायला मिळते. सपोर्ट जर बघितला तर सपोर्टवरती काहीसं या लेवलवरती सेलिंग 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 ओके, हा काहीसा सपोर्ट बघायला मिळतोय राऊंड लेवलचा. सेन्सेक्स आणि बँक निफ्टी हे जे इंडेक्स आहेत ना, हे थोडेसे हायर लेवलवरती आहेत. आणि इकडे बघितलं तुम्ही तर राऊंड लेवल बऱ्यापैकी वेळा आपल्याला सारख्या सारख्या दिसायला मिळत असतात. ओके, तर या काही लेवल आपल्याला बघायला मिळतात. ते थोड्याशा फक्त लेवल समजून घ्या. हा एक स्विंग, इकडे जर बघितलं तर हा एक सपोर्ट, म्हणजे ओपनिंग होती ती लेवल ब्रेक करून मार्केट खाली आले, म्हणजे एक पुल बॅक घेतलाय. इकडनं जर रॅली बघितली तर एक सुंदर रॅली आपल्याला बघायला मिळाली खालच्या बॉटमपासून. एक पुल बॅक घेतलाय, जो की टेक्निकल दृष्ट्या जर बघितलं तर प्राइस ॲक्शन जसं आपण विचार करतो तशा पद्धतीचा पुल बॅक आहे. आता त्याच्यानंतर इकडे काहीसं कन्सिडरेशन करून जर लेवल ब्रेक होत असेल तर हा काहीसा अशा पद्धतीने ब्रेकआउट लेवल बघायला मिळते. आणि इकडे जर रिसेंटली बघितलं तर तशा पद्धतीची प्राइस ॲक्शन इकडे आपल्याला बघायला मिळालेली आहे. एक मिनिट फक्त बघा, म्हणजे मार्केट किती सुंदर प्रकारे रिपीट प्राइस ॲक्शन करतं. इकडनं मार्केट वरती गेलं, इकडं आलं, परत मार्केट वरती गेलं, रिजेक्शन इकडनं घेतलं, परत मार्केट रिजेक्शन इकडनं घेतलं. आता इकडे कन्सोलिडेशन करून जर मार्केट जर ब्रेकआउट देत असेल तर परत आपल्याला ह्या दोन लेवल बघायला मिळू शकतात. कोणता लेवल आहे? 58,300 आणि 58,258 या दोन लेवल आहेत. परंतु या लेवलवरनं मार्केटला पुश करण्यासाठी एक पॉझिटिव्ह न्यूज होती, परंतु इकडे पुश करण्यासाठी तेवढी पॉझिटिव्ह न्यूज आहे का? नाही. त्यामुळे इकडे भलेही आपल्याला एक मोमेंटम सुंदर प्रकारे दिसते, परंतु इकडनं जर मार्केट ब्रेकआउट देत असेल तर टेक्निकली दृष्ट्या हा थोडासा बुलिश साईडला ब्रेकआउट करताना रिस्क फॅक्टर कम्पेअर केलं याच्याशी तर थोडासा हायर साईड आहे. कारण इकडे सुंदर प्रकारे इकडे कन्सोलिडेशन देखील झालेलं आहे. आता इकडे कन्सोलिडेशनची आपल्याला वाट बघावी लागणार आहे. त्यामुळे लेवल जर ब्रेक होत असेल तर थोडंसं इकडे आणि हे रिस्क मॅनेजमेंट, पोझिशन सायझिंग, ट्रेड मॅनेजमेंट ह्या गोष्टी ज्यावेळेस आपण मार्केटमध्ये काम करणार त्यावेळेस आपल्याला माहिती असायलाच पाहिजे. आणि याच्यावरती खूप प्राइस ॲक्शन सेटअप ट्रेडिंगमध्ये खूप वेळ पण दिलेला आहे, खूप मोठे व्हिडिओ पण तिकडे शिकवलेले आहेत त्या बाबतीत. ओके, तर या काही गोष्टी आहेत. लेवल 58,300, 58,258 या लेवल बघायला मिळतात. डाऊन साईडला जर बघितलं तर इकडनं मार्केटने एक निगेटिव्ह मुवमेंटम दाखवला, पुल बॅक घेऊन परत खाली आला होता. बेसिकली जर बघितलं तर या लेवलवरती जो सपोर्ट होता तो सपोर्ट ब्रेक केला होता, परत तो सपोर्ट इकडे रेजिस्टन्स म्हणून ब्रेक करून परत खाली आले, आणि जो सपोर्ट होता तो सपोर्ट इकडे परत बघायला मिळते. आता इकडे जर पुल बॅक घेऊन काहीसं नेगेटिव्ह प्राइस ॲक्शन करून जर मार्केट खाली येत असेल तर काय लेवल आहेत खाली डाऊन साईडला? 57,700 बँक निफ्टीचा सपोर्ट. सेकंड सपोर्ट जर बघितलं तर 57,539 आणि तिसरा सपोर्ट जर बघितलं तर 57,395. तर या काही सपोर्ट लेवल बघायला मिळतात ते 58,104 आणि 57,900, साधारण 200 पॉईंटचा नोटेड झोन इकडे आपल्याला बघायला मिळतो. आता यामध्ये पण जर गॅप अप ओपन होत असेल, म्हणजे 58,100 आणि 300-700च्या वरच्या साईडला कुठे जर गॅप अप ओपन होत असेल, काही पण म्हणजे इंट्राडे म्हणजे कुठली प्राइस ॲक्शन, इनसाइड कॅन्डल म्हणा किंवा चॅनल म्हणा, ओके, अशा वेगवेगळ्या ज्या प्राइस ॲक्शन आहे जिकडनं ट्रेंड आपल्याला रिव्हर्सल बघायला मिळू शकतो, तर तसंच जर सेटअप काहीसा बनत असेल, तशी जर काहीशी प्राइस ॲक्शन बनत असेल तर या रेजिस्टन्स लेवलवरनं ज्या पद्धतीने इकडे निगेटिव्ह मोमेंटम आहे, आता इथे गॅपडाऊन झालं म्हणजे ही एक निगेटिव्ह मोमेंटमच इकडे आहे. तर या निगेटिव्ह मोमेंटमनं काहीसा परत एखादा निगेटिव्ह मोमेंटम इकडे आपल्याला बघायला मिळू शकतो, कारण की हा जो आहे हा एक सप्लाय झोन इकडे क्रिएट झालेला आहे आफ्टर गॅपडाऊन. ओके, आणि बुलिश साईडला जर सेलिंग साईड म्हणजे गॅपडाऊन जर ओपन होत असेल आणि या झोनच्या आसपास म्हणजे 57,600 ते 57,400, 57,500, काय 57,600 ते 57,500 या रेंजमध्ये जर कुठे गॅपडाऊन ओपन होत असेल तर इकडनं मग डिमांड झोन आहे, एक बुलिश मोमेंटम आपल्याला बघायला मिळू शकतो. तर ह्या थोड्याशा गोष्टी समजून घ्यायच्या असतात की कुठे डिमांड झोन आहे, कुठे सप्लाय झोन आहे, कुठे मार्केटने याच्या अगोदर मोमेंटम दाखवलेला आहे,
ओके. ऑप्शन रायटर कुठे जास्त इंटरेस्टेड आहेत, ह्या गोष्टी तुम्हाला समजणं गरजेचं आहे. बेसिकली मार्केटचं नेचर कसं आहे, हे तुम्हाला गोष्टी समजणं गरजेचं आहे. 2 दिवसापूर्वी एका मित्राने एक कमेंट केली होती, की "सर मार्केटचं नेचर, मार्केट काही ह्युमन आहे का?" असं त्याने क्वेश्चन केला होता. तर मार्केट ह्युमन नाही, परंतु चालवणारे ह्युमन आहेत, ही गोष्ट समजून घ्या. आणि तुम्हाला एखादी अनोळखी व्यक्ती जर समोर भेटली, ओके, म्हणजे आता खूप लोकं विराट कोहलीला ओळखतात, परंतु समोर कधी भेटलेत का? नाही. परंतु तुम्ही जर 1 महिना विराट कोहलीसोबत राहायला सुरुवात केली, असं आपण धरून चालूया. पॉसिबिलिटी तर खूपच कमी आहे, पण असं धरून चालूया. तर तुम्हाला आता तुम्ही विराट कोहलीचे खूप मोठे फॅनही असाल आणि असायलाही पाहिजे. ओके, मी पण आहे. आता विराट कोहलीबरोबर जर आपण 1 महिना सुरुवात केली, तर आपल्याला त्याचं नेचर समजेल ना, की बाबा विराट कोहली खरंच सॉफ्ट आहे का, अग्रेसिव्ह आहे का, जो तसं खेळतो तसाच तो ॲक्चुअलमध्ये आहे का? ह्या गोष्टी समजायला सुरुवात करतात ना, का किती खरं बोलतो, किती खोटं बोलतो, ह्या गोष्टी आपल्याला समजायला लागतात ना, बिकॉज आपण त्याचं नेचर ओळखायला लागलोय. तसंच आहे, तुम्ही जर मार्केटमध्ये वारंवार एखाद्या इंडेक्सवरती काम करताय, एखाद्या इंडेक्सला ट्रॅक करताय, एखाद्या इंडेक्सचं नेचर समजून घेताय, तर तुम्हाला समजायला सोपं जाऊ शकतं, की या लेव्हलवरती गेल्यावर याचं रिएक्शन कसं असतं. ओके. म्हणजे जसं ना, की नवीन लग्न झाल्यावरती कसं नवरा-बायको एकदम व्यवस्थित असतं, परंतु काही काळानंतर बाबा ह्याचा स्वभाव कसा आहे आणि त्याचा स्वभाव कसा आहे, हे गोष्टी समजायला लागतात. मी हे पॉझिटिव्ह वेमध्ये बोलतोय. ओके. तर पॉझिटिव्ह वेमध्ये काय, की हे समजायला लागतं, की याने असं केलं तर असं केलं तर बेटर वाटतं. ओके. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर नेचर हे समजणं गरजेचं आहे आणि खरोखर मार्केटचं नेचर समजण्यासारखं आहे. ज्याला याचा एक्सपिरियन्स आहे त्याने आवर्जून कमेंट करून सांगा. जाऊया सेन्सेक्सकडे. सेन्सेक्स कुठून रिजेक्शन घेतले बघा याने, पठ्ठ्याने या इकडनं डबल टॉप करून ही सिंगल कॅन्डल बघा आणि त्याच्यानंतर हे रिजेक्शन. आणि ज्या पद्धतीत ही सिंगल 5 मिनिटाची कॅन्डल बनली आहे ना, खूप कठीण आहे ही कॅन्डल ब्रेक करून मार्केटवरती जाणं. ओके, इंट्राडेमध्ये. आता जेव्हा जेव्हा अशा पद्धतीच्या काही कॅन्डल बनल्यात ना, थोडंसं समजून घ्या, की ओपनिंगमध्ये जेव्हा कॅन्डल बनतात ना, त्या कॅन्डलच्या नंतर मार्केट खूप वेळ सुस्त राहतं. म्हणजे इकडे जर बघितलं तर ही कॅन्डल बनल्यानंतर इकडे कन्सोलिडेशन इकडे दिला मोमेंटम, त्याच्यानंतर मार्केट जर बघितलं खूप सुस्त राहिलं. ओके. आता इकडे जर बघितलं तर इकडे पण अशा पद्धतीची कॅन्डल बनली, त्याच्यानंतर मार्केट थोडं सुस्त राहिलं. ज्यावेळेस अशा पद्धतीचे कॅन्डल बनतात ना ओपनिंगला, त्यावेळेस मार्केटमध्ये काम करणं किंवा मार्केटला ट्रॅक करणं हे अवघड जातं. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. आणि जे लोकं जुने सबस्क्रायबर आहेत, आधीपासून फॉलो करतात, त्यांना बऱ्यापैकी ही गोष्ट माहिती असणार आहे. ओके. तर इकडे जर बघितलं तर एक सुंदर ट्रेंड लाईन आहे इकडे, आत्ता पण चालू आहे याच्यामध्ये. ओके. आणि आसपासला काही इकडे बघितलं तर इकडे काहीसं आपल्याला अप्पर ट्रेंड लाईन देखील बघायला मिळते. बेसिकली जर बघितलं तर एक आपल्याला चॅनल बघायला मिळते. चॅनलमध्ये वर खाली करतोय आपल्याला. ओके. सेन्सेक्स. ते थोडंसं समजून घ्या फक्त, की मार्केट एका रेंजमध्ये आहे. मार्केट एका सपोर्टवरून वरती गेले. परत इकडे थोडंसं पुलबॅक घेतोय का मोमेंटम अपसाईडला होते, हे थोडंसं प्राइस ॲक्शनवरून समजायचा प्रयत्न करूया. ओके. आज जर बघितलं तर या लेवलचा एक स्विंग हाय बनला होता. त्याला मार्क करूया. बघा लेवल बघा. राउंड लेवल आहे. डाऊन साईडला जर बघितलं तर या लेवलवरनं मार्केटने मल्टिपल टाइम रिजेक्शन घेतलं. म्हणजे जेव्हा इकडनं पडलाय, इकडनं आलं पडलं, इकडनं आलं पडलं. ओके. तर ही एक लेवल इकडे बनताना दिसते. ओके. आता समजून घेऊया प्राइस ॲक्शन. ही कॅन्डल बघितल्यानंतर काय वाटते, कोणाच्या हातामध्ये स्टेअरिंग आहे? सेन्सेक्सचं स्टेअरिंग कोणाच्या हातामध्ये आहे? हा क्वेश्चन आहे तुम्हाला. तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. ओके. इकडे जर बघितलं तर अशा पद्धतीने काहीशी प्राइस ॲक्शन आहे. ओव्हरऑल जर बघितलं तर इकडे प्राइस ॲक्शन तितकी सुटेबल नाही आहे, कारण की ऑड प्राइस ॲक्शन बनली. परंतु जर स्मूथमध्ये जर आपल्याला असं चॅनल आहे, परंतु स्मूथमध्ये दिसत नाही, बिकॉज ही एक थोडीशी विचित्र मोमेंटम इकडे मार्केटने दाखवली. परंतु ओव्हरऑल जर बघितलं तर काहीसा बेरिश फ्लॅगम पोल आपल्याकडे बघायला मिळते. आता रेजिस्टन्स तर आहे इकडे, परंतु हा रेजिस्टन्स ब्रेक न करता मार्केट जर खाली येऊन सपोर्ट ब्रेक करायला लागला ना, त्याच्यामध्ये काहीसा सेलिंग मोमेंटम बघायला मिळू शकतो. 77,460 ही फर्स्ट सपोर्ट लेवल. सेकंड जर बघितली तर 77,300च्या आसपास लेवल आहे. आता इकडे काही क्वेश्चन असेल सर इथे पण लेवल आहे, मग ही का नाही? कारण की इकडे हा लेवलवरनं पहिला मोमेंटम गेला होता. सेकंड मोमेंटम इकडे गेला, परंतु लगेच जर इकडे लेवल हे केली तर आपण त्याच्यासाठी काय केलं, इकडचा
ओपनिंग पकडली. ओके, त्यामुळे फर्स्ट लेवलनंतर सेकंड लेवलवरती जर मार्केट जात असेल तर इकडे थोडंसं आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे, थोडंसं अलर्ट राहणं गरजेचं आहे. पण तिकडनं ट्रेड मॅनेजमेंट थोडंसं आपल्याला बघणं गरजेचं आहे. सेकंड लेवल काय आहे? 77,300च्या आसपास लेवल आहे सेकंड सपोर्ट, आणि थर्ड लेवल 77,152च्या आसपास. ओके, तर ही काही सेकंड लेवल बघायला मिळते. बुलिश साईडला हा जो मोमेंटम आहे ना, हा बुलिश साईडला एकच गोष्ट पॉझिटिव्ह आहे, ही जी प्राइस ॲक्शन बनली आहे ना, ही प्राइस ॲक्शन थोडीशी पॉझिटिव्ह आहे, आणि हा एक आधीचा मोमेंटम. आता त्याच्यानंतर जर काही कन्सल्टेशन करून जर लेवल ब्रेक होत असेल तर 77,800च्या वरती काहीशी बुलिश मोमेंटम बघायला मिळू शकते. फर्स्ट लेवल 78,000 आणि सेकंड लेवल 78,151, ह्या दोन रेजिस्टन्स लेवल आपल्याला बघायला मिळतात. बुलिश साईडला थोडासा रिस्क फॅक्टर हाय आहे. आत्ताच आपण दोन्ही इंडेक्सचा ॲनालिसिस करताना समजून घेतले की बाबा रिस्क मॅनेजमेंटची तिथं गरज आहे. बरं, 77,800 77,700 म्हणजे 200 पॉईंटचा इकडे आपल्याला नो ट्रेडिंगचा झोन बघायला मिळतोय. काय कन्सल्टेशन करायचं याच्यामध्ये करू द्या त्याला. गॅप अप जर ओपन होत असेल तर रेजिस्टन्स झोन आहे हा. रेजिस्टन्स झोनवरनं सेलिंग येण्याची पॉसिबिलिटी हायर साईड असते. गॅप डाऊन जर या लेवलच्या वरती होत असेल तर कन्सल्टेशनमध्ये या लेवलच्या कुठे आसपास होत असेल, झालाच मोठा गॅप डाऊन या लेवलच्या आसपास, तर काहीसा बुलिश मोमेंटम, बिकॉज या लेवलवरनं एक डिमांड झोन आहे, त्या लेवलवरून मार्केटनी वन डायरेक्शनमध्ये मोठा मोमेंटम दाखवला होता. तर सहजासहजी या लेवलवरचे जे बायर आहेत ना, ओके, या लेवलचे जे बायर आहेत की पुट रायटर आहेत, ते मार्केट जर या लेवलते ओपन होत असेल ना तर लगेच यांचं काही स्वागत करणार नाही लगेच की बाबा आले तुम्ही आता जावा आम्हाला तुडवा. नाही, थोडंसं इकडे परत तिकडे ट्राय करणं मार्केटला वरती नेण्याचं. ओके, तर ह्या ज्या काही कन्सेप्ट आहेत ना, ह्या कन्सेप्ट शिकण्याचा आवर्जून प्रयत्न करा. ओके, आणि व्हिडिओ जर आवडत असेल, व्हिडिओमधनं काही तुम्हाला शिकायला मिळत असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा. तुमच्या मित्रांपर्यंत मैत्रिणींपर्यंत नक्की शेअर करू शकता. ओके, आणि लक्षात ठेवा, मार्केटमध्ये तुम्ही जर अभ्यास करत असाल, प्रॅक्टिस करत असाल, स्किल डेव्हलप करत असाल, एका दिवसामध्ये येत नाही, स्टेप बाय स्टेप तरच मार्केटमध्ये तुम्हाला काहीतरी समजू शकतं. अन्यथा तुम्ही जर दुसऱ्याच्या भरोश्यावर असाल तर मार्केटला रामराम ठोका, आणि खूप काही करण्यासारख्या आहेत गोष्टी, तिकडे विचार करा. ओके, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.